नमस्कार, मी प्रदीप पवार. सहनिर्देशक भूमिती आपण पाहत आहोत. त्यामधील खंडसूत्र आपण पाहिलेले आहे. तर ए आणि बी ही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड आहे. एचं सहनिर्देशक x1 y1 आहेत, बीचं सहनिर्देशक x2 y2 आहेत आणि पी हा बिंदू या ए बी या दोन भागामध्ये रूपांतर करतो आणि त्याचे सहनिर्देशक x आणि y आहेत. ठीक आहे. आणि हे विभाजन कसं असणार आहे, m1 आणि m2, m1 m2 म्हणजे m1 भागिले m2 किंवा m1 असं आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ याचाच अर्थ काय, हे ए बी हे अंतर आहे. समजा हे 10 सेंटीमीटर असेल तर या पी बिंदू त्याला 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटरच्या दोन भागामध्ये रूपांतर करत असेल तर त्याचं m1 m2 काय ते गुणोत्तर बघा. तर 4/6 म्हणजे 2 4 2 6 203 किंवा 2:3 या प्रमाणात काय होतंय, पी हा बिंदू ए बी या रेषाखंडाला विभागतोय. ठीक आहे. म्हणजेच इथं सूत्र आपलं माहिती आहे तुम्हाला, एक्स आणि वाय हे काय आहेत, एक्स आणि वाय हे पी या बिंदूचं सहनिर्देशक आहेत आणि ते सहनिर्देशक आपल्याला जर शोधायचं असतील तर एक्सचा सहनिर्देशक m1 x2 अधिक m2 x1 छेद m1 अधिक m2 असतोय. ठीक आहे. आणि वायचा सहनिर्देशक x जिथं आहे तिथं फक्त y ठेवायचं, m1 y2 अधिक m2 y1 छेद m1 अधिक m2. ठीक आहे. तर एक्सचा सहनिर्देशक हा झाला आणि वायचा सहनिर्देशक हा झाला. यालाच आपण काय म्हणतो, खंडसूत्र किंवा विभाजन सूत्र. ठीक आहे. याला आपण काय म्हणतोय, खंडसूत्र किंवा विभाजन सूत्र. त्यानंतर जर पी हा बिंदू ए बीचा जर मध्यबिंदू असेल तर म्हणजेच काय, हे समजा ए बी असा आहे आणि ए बी 10 सेंटीमीटर आहे आणि बरोबर पी हा त्याचा मध्यबिंदू आहे. म्हणजे इथं 5 सेंटीमीटर आहे, इथं 5 सेंटीमीटर आहे. तर m1 भागिले m2 किती होईल, 5/5 म्हणजे सूत्र किती येईल, 1/1 किंवा 1:1 या प्रमाणात पी हा बिंदू ए बी या रेषाखंडाला विभागतोय. ठीक आहे. मग m पण 1 झालं, m1 पण 1 झालं, m2 पण 1 झालं. त्यावेळी अशा सिच्युएशनला आपण काय म्हणतोय, आता तयार होणारं सूत्र हे काय असते, मध्यबिंदूचं सूत्र. ठीक आहे. मध्यबिंदूचं सूत्र हे कोणतं झालं, विभाजन सूत्र. तुम्हाला 1 मार्काला विचारतात, विभाजन सूत्र लिहा किंवा खंडसूत्र लिहा, हे लिहायचं आहे. आणि मध्यबिंदूचं सूत्र असेल तर m1 m2च्या जागी 1 लिहिणारा, m1 m2च्या जागी 1 आपण काय लिहिणार आहे, कारण ए बीचा पी हा मध्यबिंदू आहे. पी हा मध्यबिंदू आहे म्हणजेच काय असणार आहे, दोन्ही रेषाखंड हे समान आहेत, म्हणजेच m1 आणि m2 समान आहेत. ठीक आहे. 5 आणि 5 असेल तर 1 आणि 1:1 असं गुणोत्तर मिळते. मग m1 1 झाल्यानंतर काय मिळणार आहे, x2 अधिक x1 भागिले m1 अधिक m2. पण m1 अधिक m2 किती आहे, 1 आणि 1. ठीक आहे. आणि y2 अधिक y1 1 अधिक 1. याचा अर्थ काय, x आणि y, एक्सचा सहनिर्देशक x1 अधिक x2 भागिले 2, yचा सहनिर्देशक y1 अधिक y2 छेद 2. ठीक आहे. मध्यबिंदूचं सूत्र, मध्यबिंदूचं सहनिर्देशक आपण यानं शोधू शकतोय. ठीक आहे. आणि तिसरं सूत्र तुम्हाला माहित आहे. तिसरं सूत्र काय, ज्यावेळी पी हा एचं सहनिर्देशक दिलेलं असतात, बीचं सहनिर्देशक दिलेलं असतात, पण पीचं सहनिर्देशक दिलेलं नसतात किंवा m1 आणि m2 याच्या किमती दिलेल्या नसतात, कोणत्या प्रमाणात विभागलं जातं हे दिलेलं नसतंय, त्यावेळी आपण काय m1 m2 काय म्हणायचं, m1 m2 हे केस 1 म्हणायचं आहे. ठीक आहे. केस 1 मांडल्यानंतर केची किंमत मिळाली, केचं किंमत मिळाली म्हणजेच काय आपल्याला मिळालं म्हणायचं, m1 छेद m2 मिळालं असं. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण त्या पद्धतीची गणितं पाहिलेली आहेत. ठीक आहे. मग के m1च्या ठिकाणी के आणि m2च्या ठिकाणी 1 लिहून तुम्ही हे सूत्र परत बनवू शकता. तर हे सूत्र कधी वापरायचं, ज्यावेळी हे सूत्र के आणि 1 कधी वापरायचं, ज्यावेळी आपल्याला गुणोत्तर दिलेलं नसतंय. ठीक आहे. ज्यावेळी गुणोत्तर दिलेलं नसते त्यावेळी आपण केस 1 हे गुणोत्तर मानायचं आहे. बिंदू 4 - 1 आणि -2 - 3 यांना जोडणाऱ्या
रेषेचे समत्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे सहनिर्देशक काढा असं म्हटलेलं आहे. आपण याच्या आधी समविभाजन बघितलेलं आहे. समविभाजन म्हणजे समान दोन भाग. तर समत्रिभाजन म्हणजे समान तीन भाग केलेल्या बिंदूचं असं म्हटलेलं आहे तिने. तर हा ए बिंदू म्हणूया, ए बी हा रेषाखंड म्हणूया. 4 वजा 1 आणि वजा 2 वजा 3 ह्या रेषाखंडाचे समत्रिभाजन म्हणजे समान तीन भाग करायचे आहेत. आणि समान तीन भाग करण्यासाठी किती बिंदूंची आवश्यकता आहे? 2 बिंदूंची आवश्यकता आहे. म्हणजे आता हे समान तीन भाग झाले. या बिंदूला सी म्हणूया, या बिंदूला डी म्हणूया. आणि बिंदूंचे सहनिर्देशक म्हटल्यावर या सी आणि डी या दोन्ही बिंदूंचं सहनिर्देशक याला आपण यांचा आपल्याला सहनिर्देशक शोधायचे. ठीक आहे. तर AC, CD आणि DB हे तिन्ही अंतर काय तिथं समान आहेत. समत्रिभाजन केले तर सी बिंदू आता आपल्याकडे ए आणि बी ह्या दोन बिंदूंचा सहनिर्देशक आहेत. आणि ह्या दोन बिंदूवरून सी या बिंदूचं पहिलं आपल्याला काय करावं लागतील? सहनिर्देशक काढायला लागतील. आणि त्यानंतर डी या बिंदूचं सहनिर्देशक काढावं लागतील. ठीक आहे. तर सी या बिंदूचं सहनिर्देशक काढायसाठी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला म्हणजेच खंडसूत्र वापरायचं. आणि खंडसूत्रामध्ये आपल्याला M1 आणि M2 ची देखील आवश्यकता आहे. आता याला आपण x1 y1 x2 y2 म्हणू शकतो. सी ला x आणि y म्हणू शकतो. x y चे सहनिर्देशक x आणि y मानू शकतो. आणि सेक्शन फॉर्म्युला वापरण्यासाठी M1 आणि M2 ची आवश्यकता आहे. आणि M1 M2 हे जे गुणोत्तर आहे ते सी या बिंदूमुळे AB या रेषाखंडाचे झालेले विभाजनाचं गुणोत्तर आपल्याला पाहिजे. आणि ते कसं शोधणार बघा. हा एक पार्ट आहे, हा एक भाग आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. तीन भाग समान आहेत. आणि तीन भागापैकी एक भाग म्हणजेच काय असणार आहे? 1/3. हा 1/3 झाला, हा 1/3 झाला आणि हा 1/3 झाला. म्हणजेच काय झालं? 1/3 अधिक 1/3 अधिक 1/3 म्हणजेच किती झाला? 1/समान. आणि या तिन्हींची बेरीज म्हणजे 3 म्हणजेच 1. हा पूर्ण AB झाला. ठीक आहे. इथं या गणितामध्ये महत्त्वाचं एवढंच आहे की M1 M2 हे गुणोत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सी हा बिंदू काढण्यासाठी AB हे दोन बिंदू झाले आणि दोन बिंदू AB या रेषाखंडाला विभागणारा सी हा बिंदू आणि सी हा बिंदू AB ला एकास 3 या प्रमाणात एकास 2 या प्रमाणात विभागतोय. एकास 2 म्हणजे हा एक भाग झाला आणि हे दोन भाग झाले. म्हणून इथे M1 M2 किती असणार आहे? एकास 2. समत्रिभाजन म्हणजे समान तीन भाग झाले आहेत. याची बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे? AB मिळणार आहे. ठीक आहे. तर आता ABचं गुणोत्तर कसं असणार आहे? सी बिंदूमुळे दोन विभाजन झालेला हा एक पार्ट आहे आणि इथं 2 आहेत म्हणजे एकास 2 सी या बिंदूसाठी. आणि डी या बिंदूसाठी इथं 2 आहेत, इथं 1 आहे म्हणजे 2/1. ठीक आहे. तर पहिला A x1 y1 बरोबर A 4 वजा 1 B x2 y2 बरोबर B वजा 2 वजा 3. ठीक आहे. तर सी या बिंदूमुळे AB या रेषाखंडाचे किती? एकास 2. हा एक भाग झाला आणि हे दोन भाग. एकास 2 या प्रमाणात विभाजन होते. म्हणून M1 M2 बरोबर किती असणार आहे? एकास 2. ठीक आहे. आता सी बिंदूचं सहनिर्देशक शोधण्यासाठी खंडसूत्राचा वापर करूया. खंडसूत्राचा वापर करून सी XY बरोबर M1 X2 अधिक M2 X1 भागिले M1 अधिक M2 आणि M1 Y2 अधिक M2 Y1 छेद M1 अधिक M2. सूत्र तुम्हाला आता पाठ झालं असेल. ठीक आहे. यामध्ये किमती ठेवूया. इथं M1 आहे 1, X2 वजा 2 आहे, M2 आहे 2, X1 आहे 4
1 अधिक 2. 1 y2 आहे -3, m2 आहे 2 आणि y1 आहे -1. 1 अधिक 2. किमती ठेवायला चुकला की गणित तुमचं पुढं चुकणार आहे. ठीक आहे. तर आता काय काय होईल बघा. पहिला एक्सचा सहनिरीक्षक -2, हे -2 झालं. 4 2 8 आणि खाली येणार आहे 2 अधिक 1 3. वायचा सहनिर्देशक -3 -2 छेद 3. -3 1 न गुणल्यानंतर आणि वजा 1ला 2 न गुणल्यानंतर -2 छेद 1 अधिक 2 म्हणजेच 3. ठीक आहे. तर इथं काय होणार आहे 8 - 2 6 छेद 3 -5 छेद 3. 2 आणि -1 छेद -5 छेद 3. हे सी या बिंदूचं सहनिर्देशक झालेलं आहे. बिंदूचे सहनिर्देशक मिळाले. आता दुसरा बिंदू कोणता आहे? डी बिंदू आहे. सी या बिंदूमुळे ए बी या रेषाखंडाचे एकाच 2 या प्रमाणात विभाजन होते. आता इथं काय होणार आहे डी या बिंदूमुळे ए बी या रेषाखंडाचे एकाच 2 होतं ते आता काय होणार आहे 2:1. ह्या बिंदूमुळे एक भाग इथं 2 भाग होतो म्हणजे एकाच 2. डी या बिंदूमुळे इथं 2 आहेत इथे 1 आहे म्हणजे 2:1 भाग. 2:1 या प्रमाणात विभाजन होते म्हणजे M1 M2 2:1 येणार आहे. फक्त आता इथं बदलणार काय ए बी हे दोन्ही बिंदू आहेत तेच आहेत. फक्त इथं M1 आणि M2 बदलणार आहे म्हणजे इथं 1 आहे तिथं 2 होईल 2 आहे तिथं 1 होईल. 1 अधिक 2 म्हणजे दोन्ही ठिकाणी इथं 3च राहणार आहे. 1 अधिक 2 लिहा किंवा 2 अधिक 1 लिहा. फक्त इथं बदल होईल 2 आणि 1. ठीक आहे. पुढे हा गुणाकार केल्यानंतर -4 अधिक 4 छेद 3 -6 -1 छेद 3. बेदोन्ही -4. ठीक आहे. दुसरं 4 1 4 3 दोन्ही -6 -1 ने 1ला गुणल्यानंतर -1च येईल. ठीक आहे. हे -4 अधिक 4 0 छेद 3 -7 छेद 3 0 छेद 3 म्हणजे 0 आणि -7 छेद 3 हे तुमचं उत्तर. ठीक आहे. पहिला तुम्ही सीचं सहनिर्देशक लिहिला त्यानंतर डीचं सहनिर्देशक लिहू शकताय. ठीक आहे. आणि पूर्ण वाक्यात उत्तर तुम्ही खाली लिहायचं आहे. त्याच पद्धतीचा एक प्रश्न. जर बिंदू ए -2 2 आणि बिंदू 2 8 यांना जोडणाऱ्या ए बी रेषेला 4 समान भागात विभागत असलेल्या बिंदूंचे सहनिर्देशक लिहा. तर मागाशी बघितला तुम्ही ए बी होता. ए बीचं समान तुम्ही किती भाग केलं 3 भाग केलं. समत्रिभाजन म्हटलेलं. आता समत्रिभाजन करण्यासाठी म्हणजे एखाद्या रेषाखंडाचं 3 भाग करण्यासाठी ए बी या रेषेच्या मध्ये 2 बिंदू आपल्याला घ्यावे लागले. आता आपल्याला समान 4 भाग करावे तर किती बिंदू घ्यावे लागतील तर 1 2 आणि 3. 1 2 3 4 हे 4 आता जे झालेले आहेत ते समान झालेले आहेत. सी डी आणि ई म्हणूया आपण त्याला. एचं सहनिर्देशक त्यांनी दिलेले आहेत -2 2 आणि बीचं सहनिर्देशक दिलेले आहेत 2 आणि 8. ठीक आहे. तर ए बी या रेषाखंडाचे समान 4 भागात रूपांतर झालेले तुम्हाला दिसत आहेत. तर सी या बिंदूचे सहनिर्देशक डी या बिंदूचे आणि ई या बिंदूचे सहनिर्देशक आपल्याला शोधायचे आहेत. समत्रिभाजन करण्यासाठी 2 बिंदूंची आवश्यकता आहे आणि 4 समान भागामध्ये रूपांतर करण्यासाठी 3 बिंदूंची आवश्यकता आहे आणि ह्या तिन्ही बिंदूंचा आपल्याला सहनिर्देशक शोधायचा आहे. सी या बिंदूचं सहनिर्देशक शोधण्यासाठी M1 आणि M2 काय असेल हे ह्या गणितामधील सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. तर सी हा बिंदू इथून इथं 1 भाग झालेला आहे आणि तेवढ्याच भागाचे इथं 1 2 आणि 3 आहेत. म्हणजे सी हा बिंदू ए बी या रेषाखंडाला कशा प्रमाणात विभागतो एकाच 3. या सी बिंदूमुळं डाव्या बाजूला 1 भाग तयार झाला आणि उजव्या बाजूला 3 समान भाग तयार झाले. याचाच अर्थ सी हा बिंदू ए बी या रेषाखंडाला एकाच 3 या प्रमाणामध्ये विभागतो.
ठीक आहे. मगाच्या पद्धतीनं ए x1 y1 मानूया आणि ते किती आहे ए वजा 2 2 आहे आणि बी हा x2 y2 आहे आणि बी किती आहे 2 आणि 8 आहे. ठीक आहे. तर मग आता सी हा बिंदू किंवा सीला तुम्ही एक्स आणि वाय देखील म्हणू शकता आता, कारण तेच मानायचं आपल्याला. पुढच्या वेळी डी शोधताना एक्स वाय डीला मानायचं आहे. सी एक्स वाय हा बिंदू ए बी या रेषाखंडाला एकास किती 3 सी हा बिंदू एकास 3 या प्रमाणात विभागतो. म्हणून M1 M2 किती असेल एकास 3. खंडसूत्राचा किंवा विभाजन सूत्राचा वापर करून खंडसूत्राचा जर वापर केला तर एक्स आणि वाय हे सी बिंदूचं सहनिर्देशक शोधायचे आहेत आपल्याला. आणि ते काय असणार आहेत M1 x2 अधिक M2 x1 भागिले M1 अधिक M2 हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे. M1 y2 अधिक M2 y1 भागिले M1 अधिक M2. आणि ह्यामध्ये किमतीचा ठेवू शकतोय आपण. M1 ची किंमत आहे 1, x2 ची किंमत आहे 2, M2 ची किंमत आहे 3, x1 ची किंमत आहे वजा 2 आणि 1 अधिक 3. आपल्याला जर 3 भाग करायचे असेल तर छेदामध्ये 3 येते, 4 भाग करायचे असतील तर छेदामध्ये 4 येते. M1 आहे 1, y2 आहे 8, M2 आहे 3 आणि y1 आहे 2, 1 अधिक 3. ठीक आहे. तर आता सरळ रूप देऊया. 2 वजा 6 छेद 4, 8 अधिक 6 छेद 4, 2 वजा 6 येईल वजा 4 छेद 4, 8 आणि 6 14 छेद 4, बे 2 4 बे 7 14, 4 1 4 म्हणजेच वजा 1 आणि 7 छेद 2. हे एक्स वाय या सहनिर्देशकांची किंमत. एक सहनिर्देशक सी या बिंदूचा वजा 1 आला आणि सी बिंदूचा वाय सहनिर्देशक 7/2 आलेला आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं सी या बिंदूसाठी. आता दुसरा बिंदू डी या बिंदूचा सहनिर्देशक शोधण्यासाठी डी हा बिंदू ए बी या रेषाखंडाला कोणत्या प्रमाणात विभागतो हे पहिला पाहायला पाहिजे. डी हा बिंदूच्या डाव्या बाजूला 2 भाग आहेत आणि डीच्या उजव्या बाजूला देखील 2 भाग आहेत. म्हणजेच काय असणार आहे 2/2 म्हणजे एकास 1. म्हणजे डी हा ए बी या बिंदूचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदूचं सूत्र वापरून x1 y1 वजा 2 2 घ्या आणि x2 y2 2 आणि 8 घेऊन तुम्ही डी या बिंदूचं सहनिर्देशक शोधू शकताय. आणि तिसरं ई या बिंदूचं सहनिर्देशक. ई या बिंदूमुळे डाव्या बाजूला 3 भाग तयार होणार आणि उजव्या बाजूला 1 म्हणजे 3/1 या प्रमाणामध्ये 3/1 या प्रमाणामध्ये ई हा बिंदू ए बीचं विभाजन करणार आहे. मग इथे M1 तुम्ही 3 घ्यायचा आहे. एकाच 3 घेतला तिथं 3/1 घेऊन बाकी तुम्ही आहे ते सेम, फक्त M1 आणि M2 1च्या जागी 3 घ्या आणि 3च्या जागी 1 घेऊन हे तुम्ही गणित परत सोडवू शकताय. आणि डी या बिंदूसाठी तुम्हाला सांगितलं आहे मध्यबिंदूचं प्रमेय मध्यबिंदूचं सूत्र वापरायचं. कारण का इकडे 2 भाग आहेत, इकडे 2 भाग आहेत म्हणजे M1 M2 एकास 1 होईल आणि एकास 1 म्हणजेच डी हा बिंदू ए बी या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे हे सिद्ध होते. आणि त्यावरून सी डी ई या तिन्ही बिंदूंचं सहनिर्देशक शोधून पूर्ण वाक्यात उत्तर लिहा.